तळीवरचं आणि कुंभमेळ्याचं आणि अत्यंत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे। तर त्याच्यामध्ये जे माननीय सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये जो अंतिम आदेश दिलेला आहे, त्या अंतिम आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने फक्त आणि फक्त मंदिराच्या रूढी परंपरा, म्हणजे जे काही आपले राजे महाराजे होते, जे काही आपले प्राचीन, जे तुम्ही पूर्ण भारताचा जेव्हा इतिहास बघता ना, तेव्हा सगळी मंदिरं ही राजा महाराजांनी बांधलेली आहेत। तर ती मंदिरं, त्या मंदिराच्या रूढी परंपरा, ती संस्कृती अबाधित राहण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आदेश पारित केला होता। आणि त्या आदेशामध्ये ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे की तिथल्या रूढी परंपरा आणि ते सगळं अबाधित राहिलं पाहिजे, हे 4 ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। असं हे सुप्रीम कोर्टाकडून आलेला अंतिम आदेश आहे। असं असताना त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पेशव्यांनी, नानासाहेब पेशव्यांनी जीर्णोद्धार केला मंदिराचा। त्याच्यानंतर ज्या अबाधित चालत आलेल्या ज्या त्रिकाल 3 पूजा आणि एक शृंगार पूजा असते, अशा एकूण 4 पूजा चालतात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये। तर त्या 4 पूजामध्ये जी शृंगार पूजा आहे, जी गेली 300-400 वर्षापासून अखंडपणे चालू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड झालेला नाही आहे। तर त्या पूजेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यापासून त्या पुजारी जी घराणं आहे आराधी, त्यांच्यावरती अनन्वित म्हणजे अत्याचार म्हणायचं का अन्याय म्हणायचे, ते अन्याय चालू आहे। आणि मला त्या पुजाऱ्याशी नाही, त्र्यंबकेश्वराच्या पूजेमध्ये खंड पडलेला आहे, तिथली फुलं बंद केलेली आहे देवस्थानने। आणि तो अधिकार त्या ट्रस्टी, जो तथाकथित तिथला तो ट्रस्टी आहे, तो तिथे एक आका म्हणून एक झालेला आहे। त्याची गुंडगिरी, त्याची दादागिरी, त्याची दहशत इतकी आहे की एकही ट्रस्टी पुढे यायला तयार नाही आहे। आणि हे मी नाही बोलत आहे, एक मिनटं, हे मी नाही बोलत आहे, हे जे विकास कुलकर्णी म्हणून आमचे चेअरमन होते, विकास कुलकर्णी, ते जिल्हा न्यायाधीश होते, जबाबदारीचं एक पद आहे। त्या जिल्हा न्यायाधीशांनी ह्या सत्यप्रिय शुक्लबद्दल असं लिहून ठेवलेलं आहे की हा माध्यान्हाचा पुजारी आहे, हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, याच्यावरती कमीत कमी 4 FIR दाखल आहेत, असा ह्याची दहशत आहे। शिपायांना दादागिरी करणे, संपूर्ण मंदिरामध्ये त्याची दादागिरी चालते। तर ते सगळेजण का गप्पा आहेत किंवा मला त्याच्याशी काही मतलब नाही आहे। आणि त्याने मंदिरामध्ये अशा लोकांना रक्तभंबाळ करून मारलेला आहे। गर्भगृहामध्ये मुख्य देवतेजवळ तो हा माणूस मारतो लोकांना। हे बघा, ऑडिटरला मारहाण, विश्वस्त एक लक्ष्मीकांत थेटे म्हणून आहेत आमचे नगराध्यक्ष, त्यांना डोकं फोडलेलं आहे मंदिरामध्ये। ह्या सगळ्या बातम्या गेली 4, म्हणजे जे मला पडायचं नव्हतं, पण आता आराधी तो खूप मोठा आका आहे त्या मंदिरातला, आणि तो एक स्वतःला दादा समजतो। माझा प्रश्न हा आला चेअरमन यांना आणि प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांना आहे की हे मंदिर रूढी परंपरा याचं पालन करायचं नाही का, फक्त तिथल्या पैसा गोळा करून फक्त डिपॉझिट करायचे का? काहीच कारण माहिती नाही, ठराव नाही, काहीच नाही। ते आराधी आहेत ना, त्यांचे नंबर देते, त्यांना तुम्ही विचारू शकता। त्यांची वहिवाट बंद केली 300 वर्षाची, आणि मग मुकुलजी त्याचा काही प्रश्न उत्तर नाही का की तुम्ही अचानक वहिवाट का बंद केली? त्यांना तुम्ही, ते लोक इतके अहंकारी आहेत की मी आता प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजला आणि चीफ जस्टिसांना पत्र देते, आता मी त्यांच्याकडेच चालली। ते लोक वेळ देत नाही आपल्याला, आणि मला काही कोणाशी मतलब नाही आहे। दरवाजा आणि फुलं बंद केले, वहिवाट बंद केली नाही। त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या रूढी परंपरा बदलत चाललेत ते त्यांनी। फुलं म्हणजे जी देवस्थानमधून फुलं जायचे ना त्या पूजेला, त्याला शृंगार पूजा म्हणतात, देवाची शृंगार पूजा असते। मग देवाला फुलं जायची देवस्थानमधनं, ती बंद केली। अहो काय हे, त्र्यंबकेश्वराची फुलं बंद केली, ती त्यांनी ते खाजगी विकत घेऊन जातात आता। देवस्थान द्यायचं देवस्थानमधनं नाही। अहो देवस्थानच काय म्हणतात, त्याच्यासाठीच तर स्थापन झालेलं आहे देवस्थान। पेशव्यांनी जे काही नियम लावून दिलेत ना, ते अबाधित चालू होते, अचानक बंद झालं हे सगळं। हां, त्या घराण्याचा इतिहास सांगते, ते जे घराणं आहे त्या घराण्याचा इतिहास सांगते की ते खूप मोठं घराणं आहे। निवृत्तीनाथांची समाधी ज्या वेळेस झाली, ऐका, त्यावेळेस त्या घराण्यातले काही व्यक्ती तिथे उपस्थित होते। तर त्या घराण्याला अहिल्याबाई होळकरांनी
सॉरी होळकर संस्थांनी त्यांना हे बघा, मुक्ताबाईंनी त्यांना दृष्टांत दिला, त्या निवृत्तीनाथांच्या ग्रंथात त्यांचा उल्लेख आहे. ते का पुढे ते घाबरलेले आहेत हे बघा. त्यांना होळकर संस्थांनी 2.5 एकर जागा दिलेली, मोठी तलाव व्यायामशाळा, तिथे व्यायामशाळा आणि मोठी बाग आहे. तिथून ती फुलं, म्हणजे तसं नाही, जे जुने राजे होते त्यांनी, जव्हारच्या राजांनी पण त्यांना, आता तर त्या बागेत नसते फुलं नेतात ना, देवस्थानने त्यांना रस्ता आणि अडवलंय हा. आणि ऐका, एका व्यक्तीने अडवलंय, एका व्यक्तीला. आणि असा कोण आहे हा की त्याला तुम्ही देवाच्या पूजेला अडवलं? अशी कोण मोठा एवढा हा कोण आहे हा? आणि बरं तेही जाऊ द्या, चेअरमन यांची जबाबदारी काय आहे? मंदिरात काय चाललंय? आराधी कुटुंबीय नाही नाही नाही, पुजारी मंडळी त्या दरवाजाने येतात. ते पुजारी जातात ना, ब्रह्मा विष्णू महेश ज्यांची पूजा चालते ना. तोच तर प्रश्न आहे ना, आम्ही त्याच प्रश्न, यांनाच जाऊन देत नाही, डायरेक्ट कुलूप लावून देतात. उत्तर दरवाजाने जातात. मेन फुलं त्यांची त्यांची पूजा चालू आहे, पण ही जो काही नाही हो किरणजी, कसं हे भयंकर चालू आहे ना मंदिरामध्ये. आता मला हेच समजत नाही, त्यांच्या तर घरामध्ये कमिशनर आणि कलेक्टर आहेत. ते त्यांना आता काही काय माहिती बाबा, भयभीत येते, भयभीत आहे. हां, त्यांच्या मानसिक पण थोडासा धक्का घेतलाय त्यांनी, ते खूप मानसिक धक्क्यामध्ये आहेत. मी जाऊन आली घरी जाऊन आली, मी त्यांना म्हटलं चला उल्हास काका, तर ते भयभीत आहे. ते नाही, ते म्हणता आमचा कोर्टावर विश्वास आहे ह्याच्या, मला हो ते कोर्टात गेले हो. अहो पण आता काय माहिती, ते कागदपत्र दाखवत नाहीत मला. मी ह्याच्यामध्ये माझा हा प्रश्न आहे की चेअरमन एक जबाबदारीचं पद असतं, आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन जिल्हा न्यायाधीश आहे, त्यांनी ह्याच्यावर बैठक लावायला पाहिजे होती आणि कारण जसे तुम्ही आत्ता मला विचारताय, त्यांचं पालक म्हणून जबाबदारी कोणाची आहे? चेअरमनची आहे ना. मग त्यांनी ते का त्या आकाला घाबरतायत? मी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजकडे इथून लगेच चालली आहे, त्यांची भेट घेणार आहे. आणि हे लोक खूप ॲटिट्यूडमध्ये असतात, म्हणजे आम्ही सुप्रीम कोर्टाकडून भांडून आणायचं आणि तुम्ही आमच्या इथल्या रूढी परंपरा बंद काय म्हणता का चुकीचं वागायचं, आणि तुम्ही कशासाठी म्हणजे हे वागतायत? माझा उद्देश अतिशय पवित्र आहे की रूढी परंपरा, चालीरीती बदलू नका, ज्या शेकडो वर्षापासून चालत आलेलं आहे. आणि ऐका, हे आजच का आली तर हे बघा तुम्ही, हे पराक्रम कसे त्यांचे मारहाण, 3-3, 4-4 FIR आहेत त्याच्यावर. मग त्या काय करायचं? सकाळी 6 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती ब्रह्मदेवाची पूजा असते, कारण आपल्या इथे ब्रह्मा विष्णू महेश हे लिंगरूपामध्ये, अंगुठ्या रूपामध्ये दर्शन आहे. दुपारी 12 वाजता तांत्रिक पूजा चालते महादेवाची, आणि संध्याकाळी महाविष्णूंची पूजा असते, आणि 5 वाजता ही शृंगार पूजा असते. चौघांचे मान वेगवेगळे, ते पेशव्यांनी आखून दिले. पहिली पूजा आहे ती दशपुत्र घराण्याकडे असते, दुसरी पूजा हा शुक्ल त्याच्याकडे असते, ज्याच्याबद्दल लिहून ठेवलेले तांत्रिक पूजा विश्वकल्याणाची, आणि संध्याकाळची पूजा तेलंग घराण्याकडे असते, आणि ही जी पूजा आहे ती आराधी घराण्याकडे असते. ते आराधी यांना पण खूप मोठा सगळा सनदा वगैरे आहेत त्यांच्याकडे या पूजेसाठी. जव्हारच्या राजाने पण त्यांना काही गोष्टी दिलेल्या आहेत. नाही, आता हे 3 जण जे आहेत ना पूजक, तिकडे सांगतात ते पूजक आहे ना, त्यांच्या समोरचा तो 300-400 वर्षापूर्वीची वहिवाट बंद करण्याचा अधिकार कोणी दिला? सत्यप्रिय शुक्ल आणि त्या आराधीमध्ये काहीतरी त्यांचे वाद झाले, त्याच्यामध्ये तो बंद केलेला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की चेअरमन जिल्हा न्यायाधीश आहेत, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज इथे बसतात, यांना ही गोष्ट कळली नाही. त्या पश्चिम दरवाजाचं म्हणजे की पुजारी त्या दरवाजाने येतात, आणि ते पेशवे कालापासून चालत आलेलं आहे. यांनाच कुलूप लावलंय मोठमोठाली, आणि त्यांना वहिवाट बंद केली 5 महिन्यापासून, 6 महिन्यापासून. त्यांच्या ते भयभीत झालेले आहेत.
त्याची अहो विचार करा, एक जिल्हा न्यायाधीश त्याच्यावर FIR आहेत, अकाली साहेबांकडे घेऊन गेले तर त्यांनी स्वीकार केला नाही त्याच्या गोष्टीचा. त्याचं इतका मोठा आहे का तो, देवस्थानच्या घटनेपेक्षा मोठा आहे. शृंगार पूजा होते, पण ते भीतीने पुढच्या दरवाजाने जातात. त्या गेट वहिवाट बंद केली, फुलं बंद केली.